नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या 53% DA वाढीचा निर्णय अधिवेशनादरम्यान होणार. जाणून घ्या आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% वाढीव महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भात निर्णय हिवाळी अधिवेशन दरम्यान घेण्यात येणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागलेली आहे. तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केलेली आहे. हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे होत असते. दरम्यानच्या कालावधीत राज्यातील विविध प्रश्नावर तोडगा काढण्यात येत असतो. दिनांक 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन एका आठवडाभरात राहील. दरम्यान विविध प्रश्नावर चर्चा केली जाईल. याकरिता मात्र मंत्रिमंडळ स्थापनेकडे राज्याचे मुख्यमंत्री गुंतले आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ स्थापनेनंतर हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार. राज्यामध्ये मागील 3 महिन्यापासून विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असल्याने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणारा महागाई भत्ता DA बाबत निर्णय झालेला नाही. सदर हिवाळी अधिवेशनात वित्त विभागाकडून DA वाढीचा प्रस्ताव मांडण्यात येईल. तर अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर माहे डिसेंबर पेटीन जानेवारी वेतनासोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. सदरचा DA वाढ ही माहे जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या एकूण महागाई भत्ता 50% वरून 53% इतका होणार आहे. तर महोदय, येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला 3% DA वाढवून मिळणारच आहे. पण ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. एकमेकांना प्लीज शेअर करा. जय महाराष्ट्र. थँक्यू.